जवळपास 30 फूट खोल खड्डा, त्यात फसलेले 1-2 नव्हे तर तब्बल 8 ट्रक। या 8 ट्रकमधील ट्रक ड्रायव्हर्सनं कसाबसा आपला जीव वाचवलाय। मात्र प्रसंगावधान दाखवले नसते तर कदाचित या 8 ट्रकमधील ड्रायव्हर्स आणि इथे राख उचलणाऱ्या कामगारांचा मृत्यू झाला असता। ही दृश्य आहेत नागपूरच्या कोराडी थर्मल पॉवर स्टेशनची। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि कोट्यवधीचे नुकसान। आता नेमकं घडलं काय जाणून घ्या। नागपूरच्या कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये विद्युत निर्मिती केली जाते। या परिसरात हजारो टन राखेची निर्मिती होते। खरं तर ही राख महाजेनको प्रशासनासाठी एक प्रकारे जबाबदारी अर्थातच लायबिलिटी आहे। त्यामुळे अतिशय क्षुल्लक दरात महाजेनकोकडून ही राख काही कॉन्ट्रॅक्टर्स विकत घेतात। जसजशी राख कमी होते तसतसं एक प्रकारे मोठा खोल खड्डा या परिसरात होतो। या परिसराला अगदी लागूनच पाणी साठा आहे। तर 6 तारखेला याच राखेच्या डेपोमधून ठेकेदार राख उचलण्याचे काम करीत होते। मात्र येथे नजीक असलेली पॅराफिट वॉल तुटली आणि अचानक 30 फूट खोल असलेल्या खड्ड्यात पाण्याचा साठा झाला। येथे असलेले ट्रक सुद्धा या पाण्यात बुडाले। मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र या संपूर्ण घटनेचा दोष ठेकेदारांनी महाजेनकोला दिलाय। यापूर्वी अनेकदा सांगून देखील महाजेनको प्रशासनाकडून येथील समस्यांवर गांभीर्याने लक्ष दिल्या गेल्या नसल्याने ही घटना घडली असल्याचे येथील कॉन्ट्रॅक्टर्सचे म्हणणे आहे। तर सध्या आम्ही उपस्थित आहोत कोराडी येथील थर्मल ऍश पॉन्ड मध्ये आणि इथे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता एकंदरीतच हा एक पॉन्ड होता। म्हणजे या वॉलच्या अगदी बॅक साइडला इथे एक प्रशासनाद्वारा बनवलेला एक पॉन्ड आहे। मात्र अचानक एक दिवस याच पॉन्डची जी पॅरापेट वॉल आपल्याला बघायला मिळते ती तुटलेली आणि तिथनंच सगळं जे पाणी आहे ते तिथे क्रॉस होऊन या ठिकाणी आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे ऍश आहे ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी अनेक ट्रान्सपोर्टर्स जे आहेत ते इथे कार्य करत असतात। आताही आपण लाईव्ह व्हिज्युअल्सच्या द्वारे बघू शकतो। आताही इथे ट्रक्स आहेत आणि याच ट्रक्सद्वारे इथलं ऍश जे आहे ते इथनं ट्रान्सपोर्ट केलं जातं। याच पद्धतीनं त्या दिवशी सुद्धा अनेक ट्रक जे आता सध्या पाण्याच्या खाली तुम्हाला बघायला मिळतंय ते ट्रक इथे होते आणि त्यावेळी सुद्धा हे ऍश कलेक्ट करून इथून ट्रान्सपोर्ट करण्याचं जे काम आहे ते सुरू होतं। मात्र अचानक ही जी वॉल आहे ती तुटली आणि त्या वॉलच्या अगदी त्या साईडला असलेलं बॅक साईडला असलेलं जे पाणी आहे जे पॉन्ड मधलं जे पाणी आहे ते थेट तिथनं निघून जे आहे ते या साईडला असं आलं आणि या पूर्ण प्रिमायसिस मध्ये एक खोल असा जो गड्डा होता ऑलरेडी जिथनं ऍश ऑलरेडी बाहेर निघालेली होती त्या संपूर्ण गड्ड्यामध्ये जे आहे त्या होलमध्ये हे पाणी साचलं आणि या पाण्यामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं जवळपास सध्या तरी 7 ते 8 ट्रक जे आहेत ते पाण्यामध्ये अडकलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या एक ट्रान्सपोर्टर आहे ज्यांची स्वतःची जी ट्रक आहे ती इथे फसलेली आहे। काय सांगाल, केव्हाची ही घटना होती आणि नेमकं काय घडलं? ये सुबह 4:30 से 5 बजे का इंसिडेंस है। गाड़ियां इधर भर रही थी और इधर से पानी पूरा एकदम से अचानक आया। उसकी वजह से 8 ट्रक अभी भी अंदर फंसी हुई है। तो क्या लगता है किसकी ये गलती है, किसकी ये लापरवाही है? क्योंकि इसके पहले भी देखा गया था 2 साल पहले भी इस तरह से वॉल टूटकर घरों में पानी चला गया था, गांव में पानी चला गया था। इस बार किसकी लापरवाही आपको नजर आती है? नो वन इज रेडी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी। अभी तक कोई प्रशासन का इधर आया नहीं है और इधर कोई काम हुआ नहीं है। ये चीज आज अपन 10-12 दिन हो गए हैं ये चीज को देखते हुए। अभी भी काम चालू है, सब कुछ इधर ऑलरेडी हो रहा है, किसी को फर्क नहीं पड़ रहा है गाड़ियों से। तो प्रायोरिटी शुड भी गाड़ियां पहले निकालनी चाहिए और अगर इसका टाइम टू टाइम इंस्पेक्शन अगर होता रहता तो ये चीज नहीं होती। अकॉर्डिंग टू कॉन्ट्रैक्टर उसने ये चीज इन्फॉर्म किया है महाजेनको को कि ये साइड से वॉल वीक है, इधर से कोई भी इंसिडेंट हो सकता है, बट उन्होंने ध्यान नहीं दिया। ही वॉज इन्फॉर्मिंग सिंस 6 months। 2 वर्षांपूर्वी सुद्धा कोराडी औष्णिक वीज केंद्राचा तलाव फुटला होता। त्यावेळी राख मिश्रित पाणी शेतात पसरले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे
आर्थिक नुकसान झाले होते, सोबतच आरोग्याचा धोकाही निर्माण झाला होता. तर या संपूर्ण घटनेबद्दल महाजेनकोचे सिनियर इंजिनियर संजय भागेवार काय म्हणतात तेही ऐका. ऍक्च्युली मॅडम, हे जे 8 ट्रक आता पाण्यात डुबलेले आहेत याच्यासाठी महाजनकोनी खूपच मेहनत केली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनं सुद्धा मेहनत केली आहे काढण्यासाठी. आता जर तुम्ही बघत असाल तर ट्रक आपले ओपन झालेले आहे आणि आम्ही 4 पंप आणि 2 सायफोन पण तिथे लावलेले आहेत पाणी काढण्यासाठी. आणि मला असं वाटते की 48 घंट्यात ते ट्रक बाहेर येतील असा आमचा अंदाज आहे जर पंप सगळे चालले तर. आणि नुकसान भरपाईचं असं आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या क्लॉजमध्ये आम्ही ऍश जेव्हा ते लिफ्टिंग करतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडून कुठलेही पैसे घेत नाही. 1 रुपया सुद्धा आम्ही ऍश लिफ्टिंगचा घेत नाही कॉन्ट्रॅक्टरकडून. आणि त्यांच्या क्लॉजमध्ये आहे जर त्यांच्या ट्रकला किंवा त्यांच्या काही हानी जर झाली तर त्यांनी ती त्यांना रिकव्हर करून द्यायला पाहिजेत. आणि इन्शुरन्स सोबत सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आहे. तर इन्शुरन्समधून सुद्धा त्यांना पैसे मिळतीलच. दुसरं कॉन्ट्रॅक्टरसोबत आमचं काही मध्यम रस्ता काढण्याचा आहे तर हे ट्रक जेव्हा बाहेर निघाले तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत तिघांसोबतही बसू, कॉन्ट्रॅक्टर, आम्ही आणि ट्रक ओनर्स, आणि या सगळ्यांसोबत बसून काहीतरी मध्यम मार्ग नक्कीच काढू. या घटनेला आज 11 दिवस झालेत, मात्र अद्यापही या घटनेची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप होतोय. ट्रकची EMI, ड्रायव्हर्सचा भत्ता आणि एकंदरीतच झालेले मोठे नुकसान याची भरपाई कोण करणार असा सवाल येथील कर्मचारी उपस्थित करतायत. महाजिनकोच्या अग्रीमेंटमधील क्लॉज 19 नुसार येथे कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कुठलाही नुकसान झालं किंवा कुठला अपघात त्यांच्यासोबत झाला तर त्यांचं जी नुकसान भरपाई आहे ती महाजेनकोकडून अपेक्षित आहे किंवा करणं अनिवार्य आहे. मात्र अद्यापही महाजेनकोकडून कुठल्याही पद्धतीची मदत येथे कार्य करत असणाऱ्या ट्रान्सपोर्टर्सला मिळाली नाही. सोबतच जर का आपण बघितलं तर कशा पद्धतीनं इथे ही जी मोठी तुम्हाला चिमणी दिसते त्या चिमणीमधून जे ऍश बाहेर पडतंय त्याला खरं तर इथे फिल्टर लावण्याची अत्यंत आवश्यक आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमणीमध्ये वरती रात्री जे फिल्टर आहे ते काढण्यात येतं. त्यामुळे या चिमणीच्या आतून जे काही प्रदूषण बाहेर पडतंय त्या प्रदूषणामुळे, त्या ऍशच्या कणांमुळे हा जो संपूर्ण प्रिमायसिस आहे, नियर बायचा जो सगळा विलेजचा जो एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती गावकऱ्यांचं नुकसान सुद्धा होत आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऊर्जा मंत्री देखील आहेत आणि त्यांच्याचकडे खरं तर ही जबाबदारी आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मात्र जर का अशा पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या शहरात असे चित्र असेल तर मग न्याय मागायचा तरी कोणाला असा खरा आणि महत्वाचा प्रश्न समोर येतोय. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.